नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण प्रिया मॅमच्या मेथडनुसार ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आणि मापे घेऊन ब्लाऊज ड्राफ्ट कसा करायचा, कटिंग कशी करायची, त्यानंतर स्टिचिंग कशी करायची, तर हे आपण सिरीज वाईज बघणार आहोत. तर सर्वात अगोदर आज आपण हा जो ब्लाऊज घेतला आहे, कस्टमरचा ब्लाऊज आहे, तर या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ब्लाऊजवरून मापे कोणकोणती घेतात ते देखील आपण या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुम्हाला देखील ब्लाऊजवरून मापे घ्यायचे असेल आणि त्यावरून ब्लाऊज कटिंग करायचं असेल तर कशा पद्धतीने घ्यायचे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेल. तर सर्वात अगोदर आपण इथं मेजरमेंट लिहून घेऊ. कोणकोणते मेजरमेंट लागतात ते आपल्याला. इथं अगोदर आपण शोल्डर घेऊ, फुल शोल्डर, त्यानंतर ब्लाऊजची उंची, छाती, कमर, शोल्डर टू अपेक्स, अपेक्स टू अपेक्स, त्यानंतर पुढचा गळा, मागच्या गळ्यासाठी जो बेल्ट लागतो, जो पाठीचा आपला भाग असतो तो तयार, त्याला मागचा बेल्ट म्हणतात. त्यानुसार आपण मागचा गळा काढत असतो. त्यानंतर बाही, दंडघेर, त्यानंतर रेडी शोल्डर. ते एवढे मेजरमेंट आपल्याला ब्लाऊज ड्राफ्टिंगसाठी आणि कटिंगसाठी लागत असतं. तरी यामधले किती मेजरमेंट ब्लाऊजवरून घ्यायचे ते आपण या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. तर बघा, आता हा ब्लाऊज घेतला आहे मी. व्यवस्थित ठेवून घ्यायचं बघा असा. आणि हुक किंवा बटन जे असतील, आता तुमच्या ब्लाऊजला जे असतील ते, तरी इथं बटन होते, व्यवस्थित मी बटन लावून घेतले बघा. तर बटन लावले तर सर्वात अगोदर आपल्याला ब्लाऊज वरून छाती घ्यायची, छातीचं मेजरमेंट घ्यायचे. तर इथून बघा टेप ठेवायचा आणि इथून असं चेक करायचं. हे बघा, तर मेजरमेंट किती येत आहे हे व्यवस्थित दाखवते तुम्हाला. हे बघा किती येते, 10 इंच. आता ही जे स्लीव जॉईंट केली तिथं शिलाई आहे बघा, तर तिथं आपल्याला हे टेप ठेवून चेक करायचं. तर किती येते, 10 इंच. तर इथं आपण छाती 10 इंच लिहून घेऊ. त्यानंतर बघा, आपल्याला आता कमरचं मेजरमेंट घ्यायचं आहे, पण कमरचं मेजरमेंट नंतर घेऊ आपण. त्यानंतर आपल्याला पुढच्या गळ्याचं घ्यायचं आहे. तर ही बघा, ही शोल्डरची शिलाई आहे, तिथून हा टेप असा ठेवायचा इथं बघा, इथून असा फोल्ड करायचा. ते किती येते हे बघा, पुढचा गळा किती येतोय आपला, 6 इंच. तर 6 इंच आपण पुढचा गळा असं लिहून घेऊ इथे. ती इथून आपण शोल्डर टू अपेक्स देखील घेऊ शकतो. हे बघा इथून असा, पण आपण इथून यावरून घेणार नाही. इथून देखील हे बघा, या दोन्ही पॉईंटमधलं तर चेक करून घेऊ शकतो अपेक्स टू अपेक्स, पण हे देखील आपण यावरून घेणार नाही. फक्त जे मेजरमेंट त्यानंतर बाहीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. बघा, इथून आपली बाही जॉईंट होती, तिथून आपल्याला टेप ठेवायचा. तर बाही किती येते आपली, 6 इंच. तर इथं आपण लिहून घेऊ 6 इंच. त्यानंतर दंडघेर, ते बघा इथून असा दंडघेरसाठी आपण इथून टेप ठेवून चेक करू. तर किती येतोय दंडघेर देखील, 6 इंच. बघा इथून आपण लिहून घेऊ दंडघेर 6 इंच. आता रेडी शोल्डर, तर रेडी शोल्डर म्हणजे काय, तर इथं बघा, आता हे जे इथून ते इथपर्यंत स्लीव जॉईंटपर्यंत शोल्डर आहे त्याला रेडी शोल्डर म्हणतात. ते इथून बघा, इथून ठेवून चेक करू. तर हे शोल्डर किती येतं आहे रेडी शोल्डर, 2 इंच. ते इथं आपण लिहून घेऊ रेडी शोल्डर 2 इंच. त्यानंतर आपल्याला ब्लाऊज जो आहे तसा उलटा करायचा आहे बघा, व्यवस्थित ठेवून. आणि इथून आता इथून इथपर्यंत तुम्हाला ब्लाऊजची उंची घ्यायची. ती इथून बघा व्यवस्थित टेप ठेवायचा आणि ब्लाऊजची उंची घ्यायची. तर ब्लाऊजची उंची किती आहे, 12.5 ब्लाऊजची उंची. तर इथं आपण 12.5 लिहून घेऊ. त्यानंतर
हा जो भाग आहे तो हा चेक करायचा आहे आपल्याला. हे बघा, इथून ते इथपर्यंत, ते इथून टेप ठेवू तर हा किती येतोय आपला 5 इंच. 5ला पण कमी येतोय म्हणजे 4.5 इंच येते. तर आपण इथं मागचा जो बेल्ट आहे तो 4.5 इंच इथं लिहून घेऊ. त्यानंतर आपल्याला कमरचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर बघा, कमरचं मेजरमेंट आपण कसं घेणार आहोत. अगोदर हे जे हुक आहे बटन ते खोलून घेऊ आपण. त्यानंतर आपण कमरचं मेजरमेंट घेऊ. तर बघा, तर इथून जे आता ही पट्टी बघा, ही जवळून दाखवते तुम्हाला. ही पट्टी इथून असा टेप ठेवायचा. इथून आपल्याला चेक करायचं आहे कमरचं मेजरमेंट. ते बघा, इथून मी असं कमरचं मेजरमेंट चेक करते. तर किती येते 32.5. हे बघा किती येते 32.5. तर आपण इथं लिहून घेऊ कमर 32.5. आता इथं बघा, कमर 32.5 म्हणजे कमर आहे का, तर नाही, हिला डिवाइड 4 करायचं म्हणजे हिचा चौथा भाग काढायचा. तर हिचा चौथा भाग किती येईल. आता 32चा चौथा भाग येतो 8 इंच आणि वरती अर्धा आहे, तर त्याची एक लाईन म्हणजे किती 8 इंच आणि वरती एक लाईन. जसं छातीचा हा आपण चौथा भाग ऑलरेडी काढला आहे, कारण हा पूर्ण मिळून जर 4 यामध्ये ॲड केले तर पूर्ण किती होईल 40. मग 40चा चौथा भाग होईल 10 इंच. असं आपल्याला इथं मेजरमेंट भेटेल. पण ब्लाऊजवरचे जे मेजरमेंट असतात, ब्लाऊज जे आहे ते आता बॉडीला परफेक्ट फिटिंगमध्ये असतं, तर त्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे असतात. आता हे एवढे आपण ब्लाऊजवरून मेजरमेंट घेतले. त्यानंतर बाकी जे मेजरमेंट आहे ते कुठून घ्यायचे तर ते आपण बघू. तर बघा, हा रेंटल ब्लाऊज चार्ट आहे, यावरून बाकीचे जे मेजरमेंट आहे ते आपल्याला इथून घ्यायचे असतात. तर इथून मी तुम्हाला जवळून दाखवते बघा. हे बघा, रेंटल ब्लाऊज चार्ट हा प्रिया मॅमच्याच मेथडचा चार्ट आहे. त्यांनीच दिलेला आहे, त्यांच्याच चार्टवरून ही प्रिंट काढली आहे आणि त्यानुसारच आपण मेजरमेंट देखील घेणार आहे. तर इथं साईज दिली बघा आणि इथं चेस्टची देखील साईज दिली. त्या साईजवरूनच आपल्याला ब्लाऊजचे जे मेजरमेंट आहे ते घ्यायचे. तर आपली साईज किती आहे 40 आहे बघा, इथं चेक करायचं 40. त्यानंतर हे बघा, इथं आपल्याला त्यांनी कमरचं मेजरमेंट दिलं किती, इथं कमर 36. तर आपल्याला ते घ्यायचं आहे का नाही, कारण आपण ऑलरेडी ब्लाऊजवरून कमरचं मेजरमेंट घेतलं आहे. त्यानंतर इथं लेंथचं मेजरमेंट दिलं का, ब्लाऊजची उंची. तर ब्लाऊजची उंची आपण घेणार आहे ह्या चार्टनुसारच, कारण या ब्लाऊजची उंची म्हणजे ब्लाऊजवरून घेतलेली उंची आणि बॉडीवरून घेतलेली उंची यात फरक असतो. त्यामुळे आपण ब्लाऊजची उंची घेणार आहे. इथं 15 इंच लिहून घेते मी. आता ही ब्लाऊजवरून घेतली पण आपल्याला घ्यायची आहे चार्टवरून 15 इंच, कारण आपली साईज ती आहे साईजनुसार. तर हे बघा, त्यानंतर शोल्डर बघा इथे दिलं आहे. शोल्डर किती आहे 15.5 40 साईजनुसार. इथं आपण शोल्डर घेऊ 15.5. त्यानंतर बघा, शोल्डर टू अपेक्स दिलं आहे इथं 40 साईजनुसार किती 11.5. किती दिलं आहे 11.5. आणि अपेक्स टू अपेक्स देखील दिलं आहे, तर किती इथे 8 इंच. तर ते देखील आपण घेऊन घेऊ. इथे शोल्डर टू अपेक्स 11.5 आणि अपेक्स टू अपेक्स 8 इंच. हे बघा इथे दिलं आहे. आता हे एवढे जे मेजरमेंट आहे ते आपल्याला या चार्टवरून घ्यायचे आणि असंच आपण काही ब्लाऊजवरून आणि काही ह्या चार्टमधून मेजरमेंट घेऊन आपल्याला हे पूर्ण जो ब्लाऊज ड्राफ्टिंगसाठी लागते मेजरमेंट ते पूर्ण करायचे. आता याच मेजरमेंटवरून आपण ब्लाऊजची ड्राफ्टिंग करणार आहे आणि स्टिचिंग देखील करून दाखवणार आहे तुम्हाला का कशा पद्धतीने हा ब्लाऊज स्टिच करायचा आणि फिटिंगला देखील कसा बसतो. तर चला, आता आपण एवढे मेजरमेंट घेतले आहे ब्लाऊजवरून. काही रेंटल चार्ट, हे बघा रेंटल ब्लाऊज चार्ट, या चार्टवरून आपल्याला बाकीचे जे मेजरमेंट असतात ते यावरनं घ्यायचे असते. तर आपण पूर्ण प्रिया मॅमच्या मेथडनुसार आपण हे पूर्ण जो ब्लाऊजवरून मेजरमेंट आणि त्यानंतर हे चार्टवरून मेजरमेंट घेतले. तर
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज ड्राफ्टिंग कशा पद्धतीने करायची या मेजरमेंटवरून ते बघणार आहोत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.